घरगुती गॅससाठी एजन्सी समोर नागरिकांची नाहक गर्दी. अफवांमुळे निर्माण झाला गोंधळ. शहरातील घरगुती गॅसचा तुटवडा असल्याच्या अफवांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून याच पार्श्वभूमीवर विविध गॅस एजन्सी समोर नाहक गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अफवांवर विश्वास ठेवून अनेक नागरिकांनी गॅस सिलेंडरचा साठा करून ठेवावा या उद्देशाने भर उन्हात सिलेंडर घेऊन एजन्सी समोर रांगा लावल्या आहेत. शहरातील अरविंद गॅस एजन्सीसह इतर एजन्सीवरही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत एजन्सी मालकांना विचारले असता त्यांनी स्पष्ट केले की सध्या गॅस सिलेंडरचा कोणताही तुटवडा नसून मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध आहे. मात्र नागरिक अनावश्यकपणे एजन्सीवर गर्दी करत असल्यामुळे घरपोच गॅस वितरण सेवेत अडथळे निर्माण होत आहेत. या गोंधळामुळे नागरिकांमध्ये तुटवडा आहे अशीच भावना अधिक बळावत असून अफवा अधिक पसरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासन व संबंधित एजन्सींनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. युवा क्रांती न्यूज साठी डी ललित शेगाव. कंपनीकडे साठा मुबलक आहे. जसे येत आहेत तसे सगळ्यांना आपण वाटप करत आहे. एका दिवशी 200-260 लोक लाईनीत लागत आहे. त्याची ज्यांना घरपोच डिलिव्हरी आपल्याला करता नाही येऊ राहिली. इथं पॅनिक सिच्युएशन निर्माण होते. साठा मुबलक आहे. साठा मुबलक आहे. सगळ्या गोष्टी आहेत. गाड्या गोळ्या येतात. फक्त एक दिवसात जसं पहिले कंपल्सरी गाडी यायची ते 1-2 दिवसाआड येते. त्याच्यामुळे हे होते. पण आलेला माल तर पूर्ण तो 360 जेवढे येतात तेवढे 360 कस्टमरला आपण 2 दिवस वाटप केलेलं आहे.